Man of the match. हा सामनावीरचा हक्काची ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे. हेमंत अनंत भोईर याचकडून ही सामनावीर आणि सदानंद गायकर यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच हक्काची ट्रॉफी. अनिकेत मात्रे ज्याच्या बॅट मध्ये तुम्ही 24 धावा पाहिल्या. या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच हक्काची ट्रॉफी. अनिकेतला खूप चांगला खेळ राहिला आणि पुढच्या मॅचसाठी खूप शुभेच्छा. जाऊयात लगेचच मॅच कडे. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय स्वर्गीय कुमार मंगेश मोदी चषक 2025 च्या भव्य दिव्य टेनिस बॉलच्या थराराकडे तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. पहिल्या फेरीची दुसरी मॅच तुमच्या समोर बेतावडे त्यांना फाईट करते टीम कोणी. टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. टीम बेतावडे संघाला हे बॅटल देखील रंगतदार होईल. पूर्वार्धामध्ये कशा रीतीनं मात्र इथे बॅटिंग केली जाते बेतावडेच्या बाजूने की बॉलिंग कशा रीतीने होईल टीम कोणीची ऐकूया खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये आवाज तुर्भेचा साईजी पाटील यांना मायक्रोफोन वरती. धन्यवाद. सोमनाथ गायकर. हॅलो 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 मॉनिटरला कमी ठेवायचा पाहिजे तर. हॅलो हॅलो थँक्यू सौरभ. तर लक्ष असू द्या टीम खोणी. आपला 11वा देखील ड्रेस कोड मध्ये नाही आणि 12वा आहे त्याची देखील टी शर्ट वेगळी आपण पाहतोय. तर कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा जेव्हा आपण येतात तेव्हा तेव्हा नियम स्ट्रिक्ट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 2-2-4 धावसंख्येची पॅनल्टी. ह्या अगोदर देखील टीम मोठ्या गावला 4 धावसंख्येची पॅनल्टी लागली आणि इथे देखील 4 धावसंख्येची पॅनल्टी लागेल ते टीम खोनीला. टॉस जिंकला ते करतात फिल्डिंग आणि इन्व्हाइट केलं जर्मन बेतवडे टीमला बॅटिंगसाठी. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नंतर करू. इनिंग नंतर धावा आपण ऍड करतो याची दक्षता घ्या आपण. या मॅच मध्ये देखील टीम दातिवलीनं 57 बनवले होते. 4 ची पेनल्टी लागली त्या ऍड केल्या होत्या आपण इनिंग ब्रेक मध्ये. इथे देखील तसंच होईल. तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल. अमर आणि धीरज ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती धीरज, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अमर. काल देखील 70 धावसंख्येचा उच्चांक आपण पाहिला होता परंतु तो विक्रम लगेचच त्याच मॅच मध्ये पूर्ण केला होता ज्या ठिकाणी आपण दमदार खेळ कालच्या दिवसामध्ये पाहिला होता. हेडुटने सतरंगी हेडुटने या संघानं काल पहिला चेंडू ओव्हरचा कव्हर एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू एका टप्प्यावरती सीमारेषा पार आगाज दमदार. पहिल्याच बॉलवरती चौकार फलंदाज धीरज कडनं पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज झालाय. अप्रतिम फटका क्लास दाखवत असताना इनफिल्डच्या वरतून इनफिल्डला भेदण्याचं काम केलं ते फलंदाज धीरजनं. सुरुवात दमदार P1चं हे षटक आहे. या षटकाचा वापर जरूर करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला मिड ऑफ तैनात आहे त्याच्या हातामध्ये हा बॉल जाईल. धाव घेण्याची संधी नाही कारण की हा चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला होता. ज्या ताकदीनं हा ड्राईव्ह केला होता ऑफ साईडला. ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला परंतु त्याच वेगाने चेंडू फील्ड करण्यात आला होता. एकी धाव या बॉलवरती प्राप्त होणार नाही. 4 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. P1चं पहिलं षटक हाताळत असताना गौरव गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला चेंडू फटका देखील तितका सुरेख आहे. अगदी आपल्या स्ट्रॉंग झोनला बॉलला पाठवलंय त्याचा लॉंग लेग रिजनला. चेंडू आहा म्हणतात सीमारेषा पार खडखडीत असा चौकार. पहिल्या बॉलवरती देखील चौकार आला होता. दुसऱ्या बॉलवरती ड्रायव्हिंग लेंथला समोरच्या दिशेला ड्राईव्ह तर सुरेख होता परंतु
जो गॅप शोधायचा होता तो गॅप शोधू शकला नव्हता, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केलाय दी आपल्या स्ट्रॉंग झोनला, ज्याप्रमाणे नटराज स्टाईलनं आपण पाहतो गिरकी घेतली जाते त्याच पद्धतीचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॅडल स्वीपचा काहीसा फटका आपण पाहिला. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेला खेळायचं होतं, एज लागली आणि चेंडू गेलाय तो शॉट गली पॉइंटला, जिथे क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक धाव प्राप्त होईल. दिशापलाईनं एक धाव कंप्लीट केली आणि एकच्या मदतीनं धावफलक 9 या कड्यावरती. 5 षटकांची मॅच काळपासून आपण पाहतोय. ॲव्हरेज स्कोर 50, 55, 60च्या आसपास आपल्याला धावा पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये देखील तसंच चित्र पाहिलं. रंगतदार मॅच. सुरुवातीच्या 2 षटकापर्यंत इतक्या वेगानं धावा आल्या होत्या असं वाटलं होतं की टार्गेट कंप्लीट करण्यात येईल टीम मोठ्या गावच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर अक्षयचं कमबॅक षटक आपण पाहिलं आणि मॅच मध्ये वापसी मिळवली जयमान दातिवली संघानं आणि पहिला विजय आजच्या दिवसातील त्याला संपादित केला. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू ऑन साइडला स्वीपच्या माध्यमातून टर्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. वाट ऑफ फिल्डिंग. हा ब्रिलियंट फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये ज्या वेगानं धावला होता त्याच वेगानं एका ऍक्शननं चेंडू उचलला. फिल्डर आर्यनला आपण पाहिलं त्या क्षेत्रामध्ये धावा जरूर आपल्या टीमसाठी वाचवल्या. मी नेहमी म्हणतो एखादा बॅट्समन एक मॅच जिंकून देऊ शकतो, एखादा गोलंदाज एखादी सिरीज जिंकून देऊ शकतो, परंतु एखादा फिल्डर नेहमीच आपल्या संघासाठी धावा वाचवू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण सर रवींद्र जडेजा यांना पाहतो. अशाच प्रकारची काहीशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा इथे प्राप्त झाल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती. राईट मोर द विकेटचा पुढील चेंडू समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक कोणताच नाही त्या क्षेत्रामध्ये. एका टप्प्यावरती बाउंड्री लाईन पार. हा देखणा चौकार. संघाचे 2 लेजंड क्रिकेटर विशालदादा मडवी आणि निवृत्तीदादा म्हात्रे या दोघांना विनंती आहे या पण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. या दोघांच्या नेतृत्वाखाली एक भली मोठी स्पर्धा दातिवलीच्याच माध्यमातून आपण पाहिली होती. नगरसेवक चषक नुकतीच जी स्पर्धा पार झाली त्या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आणि 2 लेजंड क्रिकेटर आहेत. आज देखील ते संघामध्ये खेळत आहेत आणि खरं तर त्यांचा उत्साह वाढत चाललाय आणि त्यांना माहित आहे आताच येणारी एक भली मोठी स्पर्धा त्यांना खेळायची आहे. दातिवलीचे 2 संघ त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, अखंड भारताची टेनिस बॉल क्रिकेटची एक मानाची सन्मानाची स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस आपल्याला नक्कीच आता पाहायला मिळेल. दिनांक 18 पासून त्या स्पर्धेचं बुगुल वाजण्यात येईल. अंकुशजी भोईर आणि आमचे गायकर यांचं आगमन आपण पाहिलं होतं आणि आता जरूर त्या या स्पर्धेचा निरोप घेताना आपण पाहतोय. सदानंदजी गायकर क्रिकेट चे दर्दी चाहते आहेत, परंतु आता आपल्यापासून ते रजा घेत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये या पुन्हा एकदा आपलं सरस स्वागत असेल. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला ताकदीच्या जोरावरती टर्न केलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड होईल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात येत आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज ट्रॅकवरती साहिलला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये पूर्णतः समाचार घेतला गौरवचा आणि त्याच्या विरोधात 15 धावा एकवटल्या. बिनबाद 15. एक जबरदस्त सुरुवात बॅटिंग करत असताना टीम जयमान बेतवडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. टॉस गमावला, बॅटिंग मध्ये मोठं टार्गेट सेट करायचं आहे ही मनशा त्यांची आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. अगदी आपल्या स्लॉट मध्ये हा बॉल होता. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवत असताना तडाखेबंद षटकार फलंदाज अमरच्या बॅटमधनं. वाऱ्याचा वेग आपण पाहतोय. त्या वाऱ्याशी वार्ता करत असताना हा देखणा षटकार अमरच्या बॅटमधनं. अमर आता सध्याच्या घडीला हिरोपंती गाजवत असताना आपण पाहतोय, कारण की आतापर्यंत त्यानं 3 चेंडू फेस केलेत आणि 12चं योगदान 400च्या स्ट्राईक रेटनं तो धावा एकवटत असताना आपल्या टीमसाठी. साहिलचं देखील स्वागत झालंय. साहिलला आता काहीसा विचार करावा लागेल की कशा पद्धतीनं चेंडू आता टाकावे लागतील. उर्ध विकेटचा हा चेंडू दरम्यान पंचांकडे कटाक्षात टाकलाय, परंतु पंच तटस्थ आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी आपण पाहतो. जेव्हा चेंडू डॉट येतो तेव्हा पंचांकडे पाहिलं जातं अगदी आशेच्या मुद्रेनं की हा चेंडू वाईड घोषित करतील, परंतु पंच हुशार आहेत.
सध्याच्या घडीला आता आपण मेंढपांचांच्या भूमिकेत सोमनाथ गायकर यांना पाहतोय आणि स्क्वेअर लेग लांबचे एजी आपल्याला पाहायला मिळतात वडवलीचे अरविंद दादा यांना आपण पाहू शकाल. इथे देखील फटका चांगला आहे परंतु आता क्षेत्ररक्षक आहेत चेंडू फील्ड करतील. दोन तुल्यबल संघ आहेत कारण की एका बाजूने टीम कोणीचा देखील विचार केला तर चांगले चांगले फलंदाज त्यांच्यामध्ये देखील आपण पाहतोय. हर्षला आपण पाहू शकाल सरफराज देखील या संघामध्ये बिलॉंग करताना आपण पाहतोय. विकीला देखील आपण पाहतोय. एक ताकदवर संघ आहे ह्या हंगामामध्ये अतिशय दमदार कामगिरी त्यांची देखील राहिली आहे आणि त्यांच्या विरोधात तितकाच ताकदवर संघ आपण पाहतोय. कल्याण डोंबिवली विभागातील बेतवडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल इथे शॉट फुल शॉट चेंडूने फुल करत असताना सक्सेसफुल फटका बॉलला फेकून दिलं जणू काय मिड विकेट पार. हा दमदार षटकार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटकार आल्यानंतर धावा धापळकावरती 29 धावा पाहायला मिळत आहेत. इथे देखील प्रहार केलाय वन्स अगेन स्टँड अँड डिलिव्हर बॉलला पाठव अगदी उत्तुंग ह्यूज षटकार फलंदाज धीरजच्या बॅट मधून. धावा 15 आल्या होत्या P1 मध्ये परंतु P2 मध्ये त्याहून अधिक वेग धारण केला आणि तब्बल 20 धावा एकवटल्या. एकंदरीत 2 षटकानंतर 35 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आता या फलंदाजांना रोखणं सोपं नाहीये कारण की सेट झालेत मैदानावरती गेल्यानंतर जरूर ह्या खेळपट्टीचा ह्या क्रीडांगणाचा अभ्यास त्यांनी केला आणि तदनंतर फटके खेळायला त्यांनी सुरुवात केली आहे. या अगोदर आक्रमकतेनं आपण अमरला पाहिलं होतं त्यानंतर आता मागील सलग 2 चेंडूवरती 2 षटकार धीरजनं देखील दाखवलेत. आतापर्यंत धीरजच्या बॅटमधनं एक चौकार आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. 22 वरती तो स्वतः खेळतोय संघ पोहोचलाय तो 35 या आकड्यावरती. लेफ्ट मोर द विकेटचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज कुंदनचा वापर या ठिकाणी आपण पाहतोय. आघाडीचे दोन्ही गोलंदाजांना टार्गेट केला आणि मोठी धावसंख्या दोघांच्या विरोधात बनवली. आता कुंदनला काहीसा कारनामा करावा लागेल. विकेट गरजेचा आहे. शॉर्टपिच चेंडू फुल करायचं होतं परंतु दिशा खराब होती. लेगस्टिकच्या खूपच हा बाहेर चेंडू पंच आम्हाला वाईट दर्शवतात. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होईल. पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट करून पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती धीरजला आमंत्रण देण्याचं काम आता अमरनं केलंय. धीरज चांगल्या लईमध्ये आपण पाहतोय. मागील 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले. सलग 3रा षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल का. एकंदरीत सध्याची भौगोलिक परिस्थिती ह्या क्रीडांगणाची पाहिली तर इथे वारा दुपारनंतर भरपूर वेगानं पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला रांगसिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. ज्या ब्रेकथ्रूची गरज होती ज्या विकेटची आवश्यकता होती टीम कोणीला तो विकेट मात्र मिळवून देत असताना कुंदन चांगला ऑलराऊंडर आहे. गोलंदाजी देखील खूप चांगली करताना आपण जितेकेशला पाहतोय. आता वन डाऊन साठी तो मैदानाच्या आतमध्ये प्लॅटफॉर्म खूप सुरेख सज्ज झाला. त्याच्यासाठी ओपनिंग पेअरच्या माध्यमातून ज्या प्रकारचा फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता तो स्टार्ट तर दोघांनी मिळवून दिला. तब्बल
धावा धापडकरती 37 आपण पाहतो. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू फक्त समाप्त झालेत, परंतु जमेची बाब की कुंदननं विकेट आपल्या टीमसाठी मिळवून दिलाय. कारण की पार्टनरशिप तोडायची होती आणि त्यासाठीच कुंदनला गोलंदाजीवरती आणलं होतं आणि ते कार्य त्यानं संपन्न केलंय. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेटनं तो गोलंदाजी करतोय. रिव्हर्स खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क तर झालाय, परंतु थर्डमॅन रिझनला चेंडू हा अडवण्यात येईल. रिंगणाच्या आतमध्ये ही फील्ड सेट करण्यात आली आहे. बिहाइंड द विकेट आपण पाहतो शॉट थर्डमॅन, शॉट गली, शॉट फाईन लेग आणि यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक, एक वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला आपल्याला पाहायला मिळतोय. बैठक जरूर मारली होती, परंतु फटका एक्झिक्यूट करू शकले नाहीत. अपील जरूर केली जाते त्या ठिकाणी आणि पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाजाला मात्र परतावं लागेल. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीर फलंदाज सामरला मात्र परतावं लागेल. धक्का दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या अमर आणि धीरजनं दमदार स्टार्ट आपल्या टीमला मिळून दिला होता, ते दोन्ही फलंदाज आता माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज अजय पाटीलला आपण पाहू शकाल. या संघाचा हार्ड हिटर फलंदाज म्हणजे अजयची ख्याती आहे. आज कदाचित 4थ्या क्रमांकावरती तो आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच आपण सलामीसाठी अजय पाटीलला पाहायचो, तो आज कशा पद्धतीचा त्याचा फॉर्म आहे आणि कोणत्या लईमध्ये तो खेळतोय हे पाहावं लागेल. प्रेक्षकांना त्याची फलंदाजी पाहणं नेहमीच पर्वणी राहिली आहे, परंतु आज कशी बॅटिंग त्याची असेल याकडे तमाम चाहत्यांचं लक्ष असेल. या मॅच मध्ये ओपनिंग पेअरनं खूप सुरेख स्टँड त्यांना उपलब्ध करून दिलं. इथनं त्यामध्ये सातत्य राखून एक चांगलं टार्गेट समोरच्या टीम समोर त्यांना ठेवावं लागेल. कुंदनचं कौतुक करावं लागेल, ज्या विश्वासानं त्याच्या हातामध्ये बॉल सोपवला होता, त्या विश्वासानं तो गोलंदाजी करत असताना लेफ्ट ओव्हर द विकेटचा पुढील बॉल. चांगला चेंडू सॉफ्टॅननं प्लेसमेंट करायची होती, परंतु ते देखील करू दिलं नाहीये. ही भेदकता कुंदननं या षटकामध्ये दाखवली आहे. आघाडीचे 2 गोलंदाज त्यांचा खरा तर समाचार घेतला. सुरुवातीला आपण पाहिलं गौरवच्या अगेन्स्ट 15, त्यानंतर 20 धावा साहिलच्या विरोधात कुठल्या, आणि आता कुंदन लाजवाब गोलंदाजी करत असताना कमबॅक. रिव्हर्स अस्त्र पुन्हा बाहेर काढलं, परंतु समोरच्या दिशेला मिड ऑफ मधनं चेंडू मागे जात होता, परंतु मिड ऑफनं चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत एकच धाव. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालं. ह्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं वापसी कुंदननं मिळवली. फक्त 4च धावा त्यानं खर्च केल्या आणि एकंदरीत 2 महत्वाचे मोहरे त्याने टिपले. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 3 षटका अखेरीस धावा धावपळ करते आपल्याला पाहायला मिळतात त्या 39 धावा. तीन षटकामध्ये 39 धावा, 2 षटकामध्ये तब्बल 35 धावा होत्या. वेग भरपूर होता, परंतु ह्या षटकात त्या वेगावरती नियंत्रण मिळवलं ते कुंदननं. 3 षटकानंतर 13.0च्या सरासरीनं 39 मिळतात. याच वेगानं जर धावा कंप्लीट केल्या तर 60+ धावसंख्या जरूर बढू शकतो तो बॅटिंग करणारा जर्मन बेतवडे संघ. फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये, भरवशाची जोडी आपण पाहतोय. जरी आघाडीचे फलंदाज ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या बाहेर जरी गेले असले तर देखील ह्या दोघांमध्ये क्षमता आहे. इथनं ह्या दोघांची जर बॅट बोलली, ह्या दोघांनी जर चांगला खेळ केला तर एक मोठं टार्गेट टीम बेतवडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल, ह्यात शंकाच नाही. या फील्ड रेस्ट्रिकेशन आता आपण पाहतोय दूर झालंय. षटक क्रमांक 4 गोलंदाज आर्यनला आपण पाहतोय. रतनजी गायकर मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आर्यन ओव्हर विकेटनं पहिला चेंडू हुक करत असताना मागे क्षेत्ररक्षक चाललेत, परंतु हातातनं बॉल निसटला आणि वेगानं बॉल चाललाय तो फाईन लेग सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती चौकार.
पहिल्याच बॉलवरती मात्र चौकार आर्यनच्या विरोधात आपण पाहतोय. जी थांबलेली धावसंख्या तिला पुन्हा एकदा वेग प्रदान करण्याचा प्रयत्न अजय पाटील करेल ह्यात शंका नाही आहे. आणि आता त्यानं ते जरूर चालू केलंय. हुकचा शॉट आणि 4 धावा त्यावरती त्याला प्राप्त झाल्यात. पुढील बॉल फुल ओव्हर लेनचा हा चेंडू खोदून काढायचं होतं, परंतु भेदकता आर्यन दाखवत असताना यष्टांच्या मागून विकी देखील सातत्यानं त्याला सूचित करतो की कोणत्या लेंथ लाईन वरती आपल्याला गोलंदाजी करायची आहे, ज्या पद्धतीने आपण फलंदाजांना रोखू शकतो. अप्रतिम चेंडू होता मागील चेंडू, त्याच पद्धतीने त्याला सातत्यानं चेंडू हाताळावे लागतील. खरं तर गोलंदाजाला एका लाईनवरती गोलंदाजी हाताळणं इतकं सोपं काम नाहीये, त्यासाठी सराव गरजेचा आहे. इथे देखील लाऊट अपील, पंचांकडे अपील जरूर करण्यात आली होती, परंतु पंच तटस्थ आहेत. दुसरा चेंडू देखील मागच्या तुलनेत जणू काही कॉफी आहे त्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू सलग त्याच पद्धतीनं या ठिकाणी डिलिव्हर केले. बदलालित्य नव्हतं, फुटवर्कचा वापर नव्हता आणि त्या कारणास्तव दोन्ही बॉलवरती अजय पाटील बीट झाला आणि धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. चौकारानंतर हे प्रत्युत्तर देत असताना आर्यनला आपण पाहतोय. आर्यनकडनं आता चांगलं योगदान, सुरुवातीला फिल्डिंग मधून योगदान आपण पाहिलं, आता विथ द बॉल गोलंदाजी करत असताना त्याचं योगदान आपल्या टीमसाठी पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेला हा देखील ब्लॉक हॉलला टाकलेला बॉल, दांडी गुल झाली. अजय पाटीलला परतावं लागेल. धक्का तिसरा, बॅटिंग टीम जर्मन बेटवडेल. सध्याच्या घडीला आमचे शाहूभाऊ पाटील यांना आपण पाहतोय. क्रिकेटचे एक दर्दी चाहते आहेत. शिरडोनच्या वतीनं देखील नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 9 पासून त्या स्पर्धेचा आगाज केला जाईल. नवीन फलंदाज तानाजी मैदानाच्या आतमध्ये एक सिनियर खेळाडू आहेत, त्यांच्यावरती देखील नेहमीच दारोमदार आपण पाहतो ह्या टीमची. नंतर ते दाखल झालेत, परंतु एका बाजूने कौतुक करावं लागलं. आर्यनचा पहिल्या बॉलवरती चौकार, तिथे देखील थोडीशी मिसफील्ड झाली, परंतु त्यानंतर स्वतःला सावरलं आणि संघाला देखील सावरताना आर्यनला आपण पाहतोय. अप्रतिम यंग टॅलेंटेड गोलंदाज. इथे देखील फटका फसलाय, भरपूर काल हवेमध्ये. जजमेंट तर चालू आहे, परंतु झेल कठीण होता दोघांसाठी. खरं तर जो क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होता त्यानं ट्राय करायला होतं, कदाचित त्याच्यासाठी प्रयत्न सफल होऊ शकला असता. झेल तर कठीण होता, परंतु प्रयत्न गरजेचा आहे आणि तो प्रयत्न दोघांनी देखील केला, परंतु दोघांच्या मधोमध हा चेंडू लँड झाला आणि तोपर्यंत धावा 3 धावा ह्या ठिकाणी कंप्लीट केल्या, म्हणजे चपलाई दाखवली. खरं तर दोन्ही फलंदाजांनी ज्या ठिकाणी असं वाटलं होतं 1 ते 2 धावा बनवू शकतात अशा मोमेंट लागती, दौड खूप चांगली त्यांची पाहायला मिळाली आणि तब्बल 3 धावा रनिंग बिटवीन द विकेटनं. समोरच्या दिशेला अप्रतिम फटका डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आउट ऑफ फिल्डिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड आज मात्र कायम केला टीम खोनीनं. एक मात्र झेल हातातनं निसटला जो फाईन लेगला आपण चौकार पाहिला, त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम टीम खोनीकडनं आपण पाहिली. षटक समाप्त झालाय. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली राहिली आहे गोलंदाज आर्यनची. षटकामध्ये त्यानं धावा खर्च केल्या, त्या 8 धावा. एकंदरीत 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावा दापडकरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 47. डेट ओव्हरचे 6 चेंडू आता शेष आहेत. या 6 बॉलमध्ये किती धावा बनतील यावरती या सामन्याचं भवितव्य आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर आपण विनर मध्ये मॅच खेळवणार आहोत, तर टीम दातिवली आपले खेळाडू कुठे असतील तर त्यांना इन्व्हाइट करा, कारण की विजेत्यांमध्ये आपण ह्यानंतर काही कारणास्तव खेळवणार आहोत. ऍडजस्टमेंट ही करावी लागते, सातत्यानं स्पर्धा आपण पाहतोय आणि आज तर संडे आहे, सुपर संडे. अनेक ठिकाणी स्पर्धा असतात, त्या कारणास्तव प्रत्येक संघ 2 ते 3 स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतो आणि काहीसे फेरबदल, काहीसे ऍडजस्टमेंट आपल्याला करावे लागतात. आज देखील त्याच गोष्टी आपण पाहू शकतो. विजेत्यांमध्ये मॅच द्वितीय फेरीतील पहिली अगदी ह्यानंतर खेळवण्यात येईल. षटक क्रमांक 5वं शेवटचं षटक आणि वन्स अगेन कुंदन यांचा वापर, ज्या कुंदनने या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं वापसी मिळवून दिली टीम खोनीला. तो कुंदन लेफ्ट मोर द विकेटनं पहिला चेंडू जागा बनवली होती, ऑन साइडला फटका खेळायचं होतं. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण सर्रास फलंदाजांना पाहतो. ISPL मध्ये देखील बरेचसे कॉमेंटेटर सातत्यानं म्हणत होते की जे टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू आहेत ते शपथ ऑफस्टिकच्या देखील बाहेर
आणि आपल्या स्ट्रॉंग झोनला मिड विकेट पासून ते फाईन लेग ह्या रिजन मध्ये फटके दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडूच्या मॅरिटवर खेळ गरजेचा आहे. काही खेळाडूंमध्ये जी नॅचरल गुणवत्ता आपण पाहतो की ऑफस्टिकचा चेंडू देखील लेगस्टिकला खेचून आणण्याची ताकद आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण मिस्टर 360 ABD ला पाहिलंय तशा पद्धतीने कार्य करत असताना, परंतु टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्या नवीन फलंदाज जय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले. ओपनिंग ब्लास्टर सुरुवातीला धीरज आणि साथीनं अमरला आपण पाहिलं, त्यानंतर अजय पाटील बाद झाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस केली. स्ट्राईक वरती जितिकेशला आणण्यासाठी ही विकेट जरूर तानाजी यांनी सॅक्रिफाईस केले. नवीन फलंदाज जय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे काहीसे चेंडू आता शेष आहेत. षटकातील आमचे दीपेश आम्हाला माहिती देत आहेत की 2 चेंडू शेष आहेत. 2 मध्ये किमान एखादा मोठा फटका गरजेचा असेल तो टीम बेतवडेला. त्यांचे चाहते देखील युट्यूबच्या माध्यमातून मॅच पाहत असतील, त्यांना देखील माहित आहे एखादा हिट तो प्रयत्न जितिकेशनं केला होता आणि त्या जितिकेशला देखील बाद केलं जाईल. एक धाव घेण्याचा प्रयत्न क्रिकेटमध्ये नेमकं चाललंय काय? जितिकेशनं सुरुवातीला तानाजी यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलं आणि त्यांना देखील आता रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल इथनं फेकी केला जाईल. कुंदनचं कौतुक करावं तितकं थोडं असेल. या अगोदर तिसरं षटक महत्वाचं, जिथे समोर 2 महत्वपूर्ण फलंदाज जे सेट झाले होते त्यांना बाद केलं आणि अंतिम टप्प्यामध्ये जिथे धावा डेट ओव्हर मध्ये रोखायच्या होत्या अशा मुवमेंटला दमदार गोलंदाजी. चर्चा आपण पाहतोय विकी, त्याच्या सोमवेत आणखीन जरूर खेळाडू तिघांमध्ये ही चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीनं मी म्हणेन प्लॅन बी ऍक्टिव्हेट केला टीम खोडीनं, ते पाहता त्यांचं कौतुक करावं लागेल. कारण की सुरुवातीला आघाडीचे गोलंदाज त्यांना मार बसला, त्यानंतर कुंदननं जी वापसी मिळवली त्याच्या समवेत आपण पाहतो 4थं षटक आर्यननं देखील खूप चांगलं हाताळलं. इकॉनॉमिकल त्याचा देखील स्पेल आपण पाहिला. 8च धावा त्यानं देखील खर्च केल्या होत्या. लेफ्ट हँडर शेवटचा बॉल समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर दिकाऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा लांब पल्ल्याचा उत्तुंग असा षटकार फलंदाज जयच्या बॅटमधनं. शेवटचा एक चेंडू त्याच्या वाटेला आला, परंतु मिळालेली संधी तिचं सोनं केलं आणि या षटकारानं मात्र धावसंख्या त्यानं पोहोचवली ती 60 या आकड्यावरती आणि +4 धावा ह्यामध्ये ऍड होतील, म्हणजे 64-65 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान असेल ते टीम श्री गणेश खोनी या संघासमोर. आर्यन आलाय. आर्यन आलाय बॅटिंग साठी.
65चं भल्ल लक्ष पार करायचंय. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या. पडल्यानंतर तुम्ही पाहता बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटसाफाईच ओपन केलाच नाही आर्यन. दाखवतो कशा रीतीनं फटका खेळायचा होता. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल स्कोर पुढे चालला. धाबा धावपलकावर तुम्ही पाहता विकीसाठी फक्त बॅट फेस ओपन केला. इथे तुम्ही पाहता पॉइंटला एका हातानं छेड घेण्याचा प्रयत्न. बॉलला नक्कीच स्टॉप देखील करण्यात आला. चांगली फिल्डिंग फिल्डरच्या माध्यमातून. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल न स्कोर पुढे चालला. या आकड्यावरती अप्परकटच्या माध्यमातून फटका लगवायचा होता. फिल्डिंग चांगली झाली. उडवला बॉल उंच गेला. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. बॉल मिनी विकेट सीमा पार. षटकार. पीवर P2चं षटक समाप्त झालं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 20. बॉल शिल्लक असतील 18 मध्ये 45 गरज आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आला अजय आला. तिसऱ्या षटकामध्ये अजयला वापर जाता टीम बेतवडीच्या बाजूनं. तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण आता विखुरलेला पाहायला भेटेल. टचच्या सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन लॉंग ऑफला पाहता. त्याच्यानंतर मिड विकेट. एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात केला. 30 सर्कलमध्ये तुम्ही पॉइंटला एक फिल्डर पाहता. फर्स्ट स्लिपला लेग स्लिपला फिल्डर तैनात आहे. शॉर्ट थर्ड मॅनला एक फिल्डर आहे. बॉल टर्न झाला पॉइंटचा फिल्डर कडे. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल न स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 21 या खेळावरती 21 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. विकीला पाहता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातात बीट करून गेला. डॉट बॉल. एकवीस धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल खूप चांगला. विकीला इथे जाग्यावरती ठेवला. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल फेकला गोलंदाज अजयनं. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 3 डॉट बॉल 1 सिंगल. या षटकामध्ये चांगलं षटक.
65चा पल्ला पार करायचा उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम कोणी संघाला षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. उडवलाय बॉलला लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावलाय. झेलची शक्यता पकडलाय झेल. संपला विकीचा खेळ. सेकंड विकेट टेकन डाऊन. कोणी संघाला दुसरा धक्का विकीच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. विकेट मिळती अजयला. विकीची शेवटचा बॉल. फडका चांगला बॉल चाला लॉग ऑफच्या डोक्यावर. पहिला टप्पा गेट सीमा पार. आलाय चौकार. बरोबरीनं धावा धाव पलकावर तुम्ही पाहता. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव पलकावरती 25 रन येतात. समीकरण 12 बॉल आणि 40 धावेची गरज आहे. पासष्ट धावेचा पल्ला पार करायचा होता. धावा धाव पलकावरती तुम्ही पाहता. स्कोर बोर्ड वरती 25 रन 12 बॉल 40 धावेची अजूनही गरज आहे. आणि चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. चौथ्या षटकामध्ये तानाजी पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. उडवला लॉंग ऑनला फर्स्टला पकडलाय झेल. संपला इथे आर्यनचा खेळ. लागणारा तिसरा धक्का टीम खोडी संघाला. आर्यन बॅक टू डग आउट. विकेटचं पतन. 65 धावेचा पल्ला पार करायचा आज खोडीमध्ये सरफराज नाहीये. नितीन आला बॅटिंग साठी. 11 बॉल 40 धावा अजूनही करायच्या आहेत विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे. फुल टॉल केला. बॉलला पाठवला मिड विकेट सीमा पार. दस्तक में मस्तक नीतीच्या बाट बंद आल्या षटकारचा.
षटकाराच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती. नितीन 5व्या क्रमांकावरती आला. त्याच्या बॅटमधनं तुम्ही आल्या आल्या षटकार पाहता. षटकारनं आघात केला, ज्यांना खेळाला सुरुवात केली आहे. स्कोर 31 वरती 65चा पल्ला पार करायचा. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला. बॉल चला बॉल लाईनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती सिंगल मिळती आहे. एकापेक्षा जास्त काहीच नसताना एक न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 32 या आकड्यावरती. पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही एजियाना पाहताय. स्क्वेअर लेगचे पंच मैन पंच सोमनाथ गायकर. एक जबरदस्त अष्टपैलू फलंदाज आहेत जगदंब वाकलनचे. जबरदस्त क्रिकेटर. हे नामांकित 2 पद तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल व्यवस्थित बॅट वरती ना तरी बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला वेगाना फिल्डर लॉंग ऑफचा पोहोचेल का? पोहोचला. तोपर्यंत या बॉल वरती धाव मिळती आहे. या 2 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 34 या आकड्यावरती. बॅटचा आतला कडा बॉल मागे झाला पॉइंटला. बॅकअप खूप छान राहिला आणि इथे बॉल डॉट आला. षटकातील शेवटचा बॉल. अपील पाहिली तुम्ही इथे लेग बिफोर फलंदाज बाद. विकेट मिळती आहे आणखीन एक तानाजीला. विकेटचं पतन. पाहता ज्यानं षटकारानं आघात केला तो आता स्ट्राईक होऊनला. अमर सज्ज झालाय. अमरला पाहता बॉलिंग ट्रॅक वरती तो सज्ज झाला. या षटकातील पहिलाच बॉल नितीनसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रिवर्सच्या माध्यमातून व्यवस्थित कलेक्ट झाला नाही. हा बॉल तुम्ही पाहता. या बॉल वरती मिळत आहे धावा. 2 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना 36 या आकड्यावरती. 36 धावा धावपलकावरती. 6 मध्ये 31 करायची आहेत. आता समीकरण 5 बॉल 29 धावेची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी तानाजीची राहिली. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा 4थ्या षटकामध्ये आल्या. धावा खर्च केल्या. 9 खर्च केल्या आणि विकेट त्याला मिळाल्या 2. स्पेल खूप छान राहिला तानाजीचा. 14 धावा खर्च केल्या. 3 विकेट त्याला मिळवल्या. फटका चांगला. बॉल चाला पहिला टप्पा घेत सीमा पार आलाय हा चौकार. स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 40. स्विच हिट पाला. डीप कव्हर पॉइंटला फिल्डरला बीट करून चौकार. नितीनच्या बॅट मधनं षटकातील पुढचा बॉल.
पुन्हा एकदा रिव्हर्स. त्रास बदलला होता, राईटी होते लेफ्टी झाले. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला. 3 बॉल 25 ची गरज आहे. 3 मध्ये 25 आता करायच्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली आला. विकेट कीपर